पुण्याच्या जैन बोर्डिंग जमीन घोटाळ्यात आणखी एक नवी माहिती आता समोर आली। या जागेचं गोखले बिल्डर सोबत साठे खत होतं। पालिकेने या जागेचा रिडेव्हलपमेंट प्लॅन देखील मंजूर केल्याचं समोर आले। विशेष म्हणजे खरेदी खत होण्याआधीच हा प्लॅन मंजूर केला गेल्यानं पालिके त्यासाठीचा अर्ज हा चक्र HMD ट्रस्टींच्या नावाने दिला गेला। हा सर्व जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार तात्काळ रद्द करावा याची ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी जैन आंदोलकांनी केली। या आंदोलकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। पुण्यातल्या जैन बोर्डिंग जमीन खरेदी प्रकरणातले रोज नवीन खुलासे होत आहेत। म्हणजे ते खरं तरी धर्मादाय आयुक्तांनी तात्पुरती स्थगिती जरी दिली असली या व्यवहाराला, पण या बिल्डर आणि या ट्रस्टींनी साठेखत झाल्याच या सगळ्या जमिनीवर रिडेव्हलपमेंट प्लॅन पालिकेकडनं सँक्शन करून घेतलेलं आहे। म्हणजे बघा एका केसमध्ये किती प्रकारचं काय सिस्टीम कशी पळवली जाते, म्हणजे वेगात पळवली जाते। म्हणजे सिस्टीम कामाला लागली तर मुरलीधर मोळ यांचं नाव आलं, त्यानंतर त्यांनी तो खुलासाही केला की माझा काय संबंध नाही, मी आधीच त्यातनं भागीदारी काढून घेतलेली केंद्रीय मंत्री झाल्यामुळे, त्यामुळे गोखले बिल्डरशी माझा काही संबंध नाही। मग हे सगळ्या परवानग्या कुठून मिळाल्या ह्या सगळ्या बिल्डरला आणि या ट्रस्टींना अगदी डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर करण्यापर्यंत? म्हणजे अक्षरशः किती स्पीड असावं एखाद्या कामाला, म्हणजे ही किती एखाद्या कामाचं तत्परता म्हणूया, म्हणजे वेगळ्या अर्थानं तत्परता म्हणता येईल। खरं तरी शासकीय कामात, लोकांच्या सर्वसामान्य कामात एवढी तत्परता मला तरी कधी दिसलं नाही। मग ही एवढा प्लॅन, हा जो प्लॅन दिसतोय समोर, हा रिडेव्हलपमेंट प्लॅन आहे। बाहेर त्या बोर्डरचे बोर्ड पण बिल्डरचे, गोखले बिल्डरचे बोर्ड पण लागलेत। ही जमीन विक्री करण्याची परवानगी धर्मादाय आयुक्त जे राज्याचे आहेत त्यांनी या ट्रस्टला दिलेली होती, परंतु इथे काय झालं, ट्रस्ट आणि बिल्डर यांनी मिळून आता एक बिल्डर इतके आपले नामांकित आहेत की त्यांना हे लक्षात नाही आलं की खरेदी खत करण्याच्या आधी जे आपलं हे असतं परमिशन घेण्यासाठी ते त्यांच्या नावानं करता येत नाही। त्याच्यामुळं यांनी काय केलं की ट्रस्टच्याच नावे सगळे परमिशन घेतलेले आहेत। आमच्याकडे हे जेवढे परमिशन, ट्रस्टने तर जमीन विकली, व्यवहार पण झाला। हो, परंतु त्यांनी आता हे काय कोण कसं केलेलं आहे ते आपल्याला खुलासा, म्हणजे आता हे PMCच करतील खुलासा की कसं हे केलेलं आहे त्यांनी, कोणाचं मंदिर दाखवलं का कुठं? हा जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये कुठेही मंदिर पहिले दाखवलेलं नव्हतं। बोर्डिंग तर दाखवली की नाही? नाही, आता हा जो प्लॅन आहे हा जुना प्लॅन आहे अमलगमेशनचा, तर त्याच्यामध्ये हे काहीच दिसत नाहीये। तर हे प्लॉट त्यांनी काय अमलगमेशन करून एकत्र करून एक प्लॉट केलेला आहे असं ते दिसतं याच्यामध्ये। भयंकर प्रकार आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी कागद फिरवी, बोगस कागद बनवणे, खोटे अहवाल। एक साधं सांगतो तुम्हाला, हे अर्ज केला आहे कोणी, सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या ट्रस्टींनी, आणि जो धर्मादाय आयुक्तांकडे परवानगी मागण्याचा अर्ज कोणी केला यांनी, त्यामध्ये यांनी काय लिहिलं की आमच्याकडं जागा ही मोडकळीस आली आहे, ती जागा नीट तिचं डागडुजी करण्यासाठी आमच्याकडं स्पेशलिस्ट मनुष्यबळ उपलब्ध नाही, तुमच्याकडं हाय त्या भेगा ज्या असतील असं त्यांचे म्हणणं आहे, त्या बुजाला हे नाही, आणि तुम्ही इथं मोठमोठा टावर बांधायला तुम्ही प्लॅन टाकताय, म्हणजे तुम्ही किती खोटं बोलताय। म्हणजे मंदिराचं रिडेव्हलपमेंट झालं ते वर्गणीतून झालं। मंदिराचं तर रिडेव्हलपमेंट म्हणजे सगळ्यात मोठं, आता हा अमलकमिशन प्लॉट प्लॅन तुमच्या समोर, आता मी बऱ्याच वेळा शोधतोय, इथं मंदिर हुडकून राहिलं मी, इथं मला मंदिर सापडायला तयार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे।